जरांगे यांचं अभिनंदन. चांगल्या विषयाकरता आंदोलन उभे केले. सरकार प्रतिनिधींसोबत चर्चा केली, संवाद साधला. माजी न्यायमूर्तींची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेबाबत, क्युरेटिव्ह पिटिशनबाबत वेळ मागितली. दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करावी. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू झालं आहे. 1,73,00,000 नोंदी तपासणी केली. यापैकी 11,300 नोंदी असलेल्या लोकांना प्रमाणपत्र मिळत आहे. त्यांना विरोध नाही. त्यावर ओबीसी महासंघाचा आक्षेप नाही. नव्यानं हे प्रकरण पुन्हा एकदा राज्य मागासवर्गीय आयोगाकडे वळता करण्यात येणार आहे. बघू आता राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल पुन्हा काय येतो. कारण आतापर्यंत जेवढे अहवाल आले तर त्या अहवालामध्ये मराठा जातीचे मागासपण सिद्ध झालेलं नव्हतं. गायकवाड आयोगाने ते करण्याचा प्रयत्न केला होता, पण सुप्रीम कोर्टानं ते नाकारलं. आता पुन्हा एकदा हे प्रकरण राज्य मागासवर्गीय आयोगाकडे हस्तांतरित होईल. पण सिद्ध होते का हे राज्य सरकार बघणार आहे. त्यांनी 2 महिन्याचा जो कालावधी राज्य सरकारनं जरांगे पाटीलांना किंवा आंदोलकांना मागितला आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये जे पिटिशन आहे त्याकरता 2 महिन्याची वेळ द्या, अशा प्रकारची सरकारची मागणी होती. ती त्यांनी मान्य केलेली होऊ शकते. 15 दिवसात तो निकाल लागू शकतो. 1 महिन्यातही कोर्टाचा निकाल लागू शकतो. किती वेळात लागेल हे कोणी सांगू शकत नाही. सरसकट आरक्षण देऊ शकत नाही. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत किंवा निकाल विरोधात गेला तर राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मागासलेपण सिद्ध करून आरक्षण हे 2 पर्याय वा तिसरा पर्याय राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करावी. 50% शिथिलता करावी. सर्वात आधी मी आपल्या सर्वच्या माध्यमातून जरांगे पाटलांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की एका चांगल्या इश्यूकरता त्यांनी हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं केलं आणि समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न केले. काल सरकारच्या प्रतिनिधींसोबत त्यांची 2-3 तास चर्चा झाली. मी वारंवार आपल्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की आंदोलनकर्ते आणि सरकार यांच्यामध्ये संवाद व्हायला पाहिजे. संवाद झाल्याशिवाय प्रश्न मार्गी लागू शकत नाही, निकाली निघू शकत नाही. आणि तो काल संवाद त्या ठिकाणी झाला. आंदोलनकर्त्यांचे जे मागण्या होत्या त्या पूर्ण करण्याकरता सरकारपुढे काय अडचण आहे ती अडचण त्या ठिकाणी मांडण्यात आली. त्यामध्ये 2 माजी न्यायमूर्तींचा सुद्धा समावेश होता आणि या न्यायमूर्तींनी काल फार महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी वठविली. न्यायालयीन प्रक्रियेतल्या संपूर्ण अडचणी त्यांनी जरांगे पाटलांना समजावून सांगितल्या. त्यामध्ये जरांगे पाटलांचं समाधान झालं आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याकरता मराठ्यांना सरसकट जे 2018मध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे आरक्षण दिलं होतं ते कायम कसं राहील याकरता जी क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे त्याचा निकाल लावून घेण्याकरता 2 महिन्याची वेळ पाहिजे असं त्यांनी सांगितलं. ते जरांगे पाटलांनी मान्य केलं आणि आपलं उपोषण थांबविलं आणि महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम केलं. याकरता पुनश्च एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व आंदोलकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी दिवाळी चांगली आहे, सुख समृद्धीची जावं, हसत खेळत चांगला सण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी साजरा करावा अशा सुद्धा शुभेच्छा मी आपल्या माध्यमातून त्यांना देतो. जरांगेच्या उपोषणामधून काय मिळालं, काय साध्य झालं असं वाटतं तुम्हाला? नाही बघा, साध्य तसं पाहिलं तर त्यांची जी मागणी होती सुरुवातीला की मराठवाड्यातील कुणबी मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावं. न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांनी 1,73,00,000 कागदपत्रांची तपासणी केली. त्याच्यामध्ये 11,300 नोंदी आढळून आल्या. ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येईल असा सरकारने निर्णय घेतला आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करणं सुद्धा सुरू केलेलं आहे. त्याच्यावर ओबीसी समाजाचं किंवा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा कधी आक्षेप नव्हता. त्यामुळे ते लोक आता म्हणजे जे कालपर्यंत मराठा म्हणून होते त्यांना आता कुणब्यांची प्रमाणपत्र मिळाल्यावर ते ओबीसी समाजामध्ये येणार आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतो. ते आता ओबीसीचे घटक होणार आहे.
ज्यांच्या कागदपत्रावर नोंदी नाहीत त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये आणि सरसकट कुटुंबियांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, ह्या ज्या आमच्या 2 मागण्या होत्या त्यावर सरकार कुठंही काही बोललेलं नाही. आणि म्हणून 2018ला देवेंद्रजी फडणवीस यांनी जे आरक्षण दिलं होतं तेच आपल्याला मिळू शकते आणि ते मिळविण्याकरता शासन कटिबद्ध आहे, अशा प्रकारे त्यांना कन्व्हिन्स करण्यात आलेलं आहे. तोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोग मागास सिद्ध करत नाही तोपर्यंत मराठा जातीला ओबीसीतून आरक्षण देता येत नाही. कायद्याची अडचण आहे, ती अडचणसुद्धा त्यांनी मान्य केली आणि आता नव्याने हे प्रकरण पुन्हा एकदा राज्य मागासवर्गीय आयोगाकडे वळतं करण्यात येणार आहे. बघू आता राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल पुन्हा काय येतो, कारण आतापर्यंत जेवढे अहवाल आलेत त्या अहवालामध्ये मराठा जातीचं मागासपण सिद्ध झालेलं नव्हतं. गायकवाड आयोगाने ते करण्याचा प्रयत्न केला होता पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं. आता पुन्हा एकदा ते प्रकरण राज्य मागासवर्गीय आयोगाकडे हस्तांतरित करून मागासलेपण सिद्ध होते का हे राज्य सरकार बघणार आहे. सर 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे, 2 महिन्यात नाही दिलं तर मग सरसकट आरक्षण देणं शक्य होईल का, जशी मागणी आहे तशी? नाही, ते होऊच शकत नाही. हे बघा, त्यांनी 2 महिन्याचा जो कालावधी राज्य सरकारने जरांगे पाटलांना किंवा आंदोलनकर्त्याला मागितलेला आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये जे क्युरेटिव्ह पिटिशन टाकलेली आहे तो निकाल लावून घेण्याकरता 2 महिने लागू शकतो. म्हणून आम्हाला 2 महिन्याची वेळ द्या अशा प्रकारची सरकारकडनं मागणी होती, ती त्यांनी मान्य केलेली आहे. होऊ शकते 15 दिवसात ते निकाल लागू शकतो, 1 महिन्यात लागू, कारण कोर्टाचा निकाल किती वेळात लागेल हे कोणी सांगू शकत नाही. लागला तर 15 दिवसात, नाही तर 2 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी सुद्धा लागू शकतो. समजा 2 महिन्यात नाही लागला तर सरकार त्यांना पुन्हा विनंती करेल बा हे प्रकरण सुरू आहे, ही तारीख मिळालेली किंवा आणखी 1 महिना 2 महिने वेळ लागू शकतो. तेव्हा काय होतं ते बघू आपण. ओके, सरसकट आरक्षण देणं हे शक्य नाही कुठल्याही परिस्थितीत. नाही, सरसकट आरक्षण देऊच शकत नाही जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही किंवा समजा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यदाकदाचित विरोधात गेला मग पुन्हा राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मागासलेपण सिद्ध करून आरक्षण देणं हे 2च पर्याय त्या ठिकाणी शिल्लक आहेत. नाहीतर तिसरा पर्याय जो वारंवार आम्ही सांगत असतो की राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करावी, विनंती करून जी सर्वोच्च न्यायालयाने 1992 मध्ये 50% बंधन घालून दिलेलं आहे ते केंद्र सरकारकडून एक अध्यादेश काढून रद्द करावी किंवा त्याला शिथिल करावी. शिथिल जरी केलं तरी काम होऊ शकतं. ज्या प्रकारे EWSला 10% आरक्षण दिलं होतं त्याच धर्तीवरती अतिरिक्त आरक्षण केंद्र सरकार फक्त देऊ शकते आणि तशी मागणी केंद्र सरकारकडे करायला पाहिजे. निवडणुकीच्या आधी मुद्दा सुटेल का की निवडणुकीचाही मुद्दा बनू शकतो काय? हे पहा, कसं असतं की जेव्हा आपण एखादी समस्या एखादा प्रश्न घेऊन राज्य सरकारकडे मागणी करत असतो तेव्हा एका टाईम बाउंड प्रोग्राममध्ये ते कधी पूर्ण होत नाही आणि ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे निवडणुकीच्या पूर्वी होईल की नाही होईल याच्याबद्दल मी वक्तव्य करू शकत नाही, कारण शेवटी एक तर न्यायालयाच्या हातामध्ये ते आहे, त्यांच्या कार्यकक्षेमध्ये ते आहे, किंवा जर केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आणि केंद्र सरकारने यांना न्याय देण्याचं मनामध्ये घेतलं तर त्यांचा प्रश्न निकाली निघू शकतो. सर, परत एकदा सांगत प्रेक्षकांना की कोणते पर्याय उपलब्ध आहे आणि काय शक्यता आहे सगळ्यात? नाही, माझ्या अभ्यासाप्रमाणे एकच पर्याय शिल्लक आहे. समजा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल योगायोगाने त्यांच्या बाजूने लागला तर सो फार सो गुड, म्हणजे मग कुठं जायची गरज नाही. परंतु यदा कदाचित सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा ती क्युरेटिव्ह पिटिशन नाकारली तर मग फक्त केंद्र आणि केंद्र सरकारच तो प्रश्न सोडवू शकतो. ते म्हणजे 50%ची मर्यादा रद्द करून किंवा शिथिल करून अतिरिक्त आरक्षण 50%च्या वर आरक्षण देण्याचा अधिकार जर राज्य सरकारला मिळाला तर मग यापूर्वी 2018 जे आरक्षण दिलेलं आहे ते राज्य सरकार त्यांना देऊन त्यांचं समाधान करू शकतो किंवा न्याय देऊ शकतात. हा एकमेव मार्ग शिल्लक आहे. दुसरा जो मार्ग आहे की राज्य मागासवर्गीय आयोगाकडे जे प्रकरण आता हस्तांतरित करणार आहे किंवा देणार आहेत, राज्य मागासवर्गीय आयोगाने अभ्यास केल्यानंतर समजा त्यांचं मागासलेपण सिद्ध झालं आणि राज्य सरकारला त्यांना ओबीसीमध्ये टाकायला सांगितलं आणि सरकारने ते टाकलं
तर होऊ शकते, पण पुन्हा ते न्यायालयामध्ये जर कोणी गेलं मागच्यासारखं झालं तर पुन्हा ती अडचण होईल. आणि म्हणून वारंवार न्यायालयामध्ये जाण्यापेक्षा केंद्र सरकारने मदत करावी. केंद्र सरकारने 50% आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी किंवा रद्द करावी आणि मराठा समाजाला न्याय द्यावा. हा सर्वात चांगला मार्ग आहे जो कुठेही न्यायालयामध्ये स्टँड होईल आणि त्याला कोणी चॅलेंज करू शकणार नाही.